हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 1 द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. अभ्यासाविषयीच्या शंका असल्यास कमेंट्स करा. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनानंद घेण्याकरिता आणि स्वतःला समृद्ध करण्याकरिता संस्कृतीचं लेणं हे पुस्तक अवश्य खरेदी करा. त्याकरिता दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. चला तर मग मुलांनो, आता प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहेत. पर्याय दिलेले पिशवी, सुस्त आणि खरीप हंगाम. पहिली जागा आहे, जून ते ऑक्टोबरपर्यंतचा हंगाम टिंबटिंब म्हणतो. उत्तर आहे, जून ते ऑक्टोबरपर्यंतचा हंगाम खरीप हंगाम म्हणतो. पोटाचे आकार टिंबटिंबसारखा असतो. पोटाचे आकार पिशवीसारखा असतो. मद्य अल्कोहोल माणसाला टिंबटिंब बनवते. मद्य माणसाला सुस्त बनवते. ब, योग्य जुळवा. 3 गुणांसाठी स्तंभ अ दिलेला आहे, पैठण, औरंगाबाद, सोलापूर. स्तंभ ब, चादरी, पैठणी, हिमरूशाली. पैठण, पैठणची पैठणी, औरंगाबादची हिमरूशाली आणि सोलापूरच्या चादरी. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न दुसरा अ, खालील विधाने योग्य आहेत का? योग्य, अयोग्य ते लिहायचं आहे. स्टार्च टिंक्चर आयोडीनच्या संपर्कात आल्यावर काळसर निळ्या रंगाचा होतो, हे विधान योग्य आहे. पिकांना फक्त आवश्यकतेनुसारच पाणी द्यावे, हे पण विधान योग्य आहे. कधीकधी एक योग्य आणि दुसरं अयोग्य असंही देण्यात येत असतं. ब, संकल्पना स्पष्ट करा, कोणत्याही 2. राष्ट्रीय उद्याने, रक्ताभिसरण आणि अनुवंशिकता. राष्ट्रीय उद्याने वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्याही उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. दुसरा आहे रक्ताभिसरण, हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. तुम्ही शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात हे लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला 1 गुण मिळेल. पुढचा एक, एका वाक्यात उत्तर द्या, कोणतीही 4. आपल्या आहारातील तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? 4 गुणांसाठी आहेत. फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्य, गहू, ज्वारी, बाजरी यासारखे. कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. पुढचं आहे, जलद वाहतुकीचे परिणाम कोणते? आता जलद वाहतुकीचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होतात. चांगला परिणाम, कामे जलद गतीने होतात, व्यापार वाढीस चालना मिळते. वाईट परिणाम, अपघात होण्याची शक्यता असते, मनुष्यहानी व आर्थिक नुकसान होते. ऊर्जा म्हणजे काय? एखाद्या पदार्थात मानवी शरीरात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची किंवा मानवाची ऊर्जा होय. पुढचा आहे, अनुवंशिकता म्हणजे काय? आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे यालाच अनुवंशिकता म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, वायू प्रदूषणाची 2 कारणे कोणती? वाहनातील इंधनाच्या ज्वलनामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड वायू मिसळल्यामुळे वायू प्रदूषण होते. दुसरा आहे, उद्योगधंद्यांमुळे हवेत मिसळणारे विषारी वायू, त्यामुळेही वायू प्रदूषण होते. प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे द्या, कोणतेही 3. पावसाचे पाणी अडवणे का आवश्यक आहे? दैनंदिन गरजांसाठी वर्षभर पाण्याची गरज भागविण्यासाठी पावसाचे पाणी अडवणे आवश्यक आहे. दुसरा आहे, सायकल चालवण्याचे फायदे लिहा. शरीराचा व्यायाम होऊन शरीर तंदुरुस्त राहते, इंधनाची बचत होते, वायू प्रदूषण रोखण्यास मदत होते. पुढचा आहे, पुढील पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू या गटांमध्ये वर्गीकरण करा. कंसात शब्द दिलेत, चॉक, दूध, बर्फ, दगड, वाफ, वायू, केरोसिन, धूर, पाणी, नायट्रोजन. आता स्थायूमध्ये काय तर चॉक, बर्फ आणि दगड. द्रव पदार्थांमध्ये
दूध, केरोसिन, पाणी. वायू, वाफ, वायू, धूर आणि नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे, तंबाखू चघळण्याचे दुष्परिणाम कोणते आहेत? तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात, व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होऊन गाठी तयार होतात, तोंडाचा कर्करोग होतो. पुढचा ब प्रश्न आहे, आकृती काढा. कोणतीही एक श्वसन प्रणाली आणि पाणी गाळण्याची एक साधी पद्धत. दोनपैकी तुम्ही कोणतीही एक आकृती काढू शकता. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. इतर व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती पण अवश्य पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक.